आधी ती मला सांगत होती का असा त्रास होतो, पण मग आम्ही ते करणार होतो ट्रीटमेंट, पण मग असं नव्हतं माहिती का सरांनी अशा काही गोष्टी केल्यामुळं असं काही झालेलं आहे म्हणून. ती शाळेतून आली जवळपास 6 वाजता, तर तिने सांगितलं, आलेल्या आजीला सांगितलं आणि सांगून पण आजीला म्हणते की पप्पाला नको सांगू, पप्पाला सरांना जर हे केलं तर सर मला हे करतील, मारतील. मग तिच्या आजीने मला माझ्याजवळ आणलं. मग मला असं सांगितलं का सरांनी माझं संग असं केलेलं आहे, असं म्हणजे वेगळंच काहीतरी केलं सरांनी माझ्या संग. आणि मग आम्ही हे सगळं कळल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी दादा वामन जोशी या शाळेमध्ये गेलो. आणि ते गेल्यानंतर मग सरांनी आमची नोंद वगैरे घेतली आमच्याकडून, म्हणजे आम्ही सांगितलं का काय काय झालं, काय काय नाही, लिहून वगैरे घेतलं. आणि त्याच्यानंतर मग सरांनी ते बोलले का 8 दिवसानंतर आम्ही म्हणजे कारवाई होऊन जाईल 8 दिवसामध्ये. तर मग 8 दिवसात कारवाई होऊन जाईल म्हणून मग आम्हाला वाटलं 8 दिवस कशाला लागेल कारवाईला, एवढं दिवस काही गरज नाही आहे ना 8 दिवसाची. मग आम्ही मग नंतर तर काहीच होणारच नाही बोललो. मग आम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला आलो. पोलीस स्टेशनला नंतर आल्यानंतर त्यांनी लिहून घेतली, FIR वगैरे लिहून घेतली. त्याच्यानंतर मेडिकल वगैरे झालेलं आहे, सगळं काही झालेलं आहे. त्याच्यात त्या सरांनी पण म्हणजे त्या शाळेत मेडिकल चेकअप पण केलेलं आहे, त्याच्यामध्ये आलेलं आहे का हे सगळं केलेलं आहे सरांनी. आणि ह्या आम्ही अशा गोष्टींनुसार केलं आहे का आज आमची मुलगी आम्ही काय दुसऱ्या शाळेत ॲडमिशन करू शकतो आहे तिचं, पण मग दुसऱ्या पण मुली असू शकत आहे ना, आमची असली एखादी दुसरी पण मुली घडू शकतं आहे, तर दुसऱ्या शाळेत ट्रान्सफर होऊ शकतो आहे. हां, वर्गातल्या मुलींबरोबर पण केलेले आहे बाकीच्यांच्या, पण मग ते काय त्या मुली सांगत नाही, घाबरू राहिलेल्या आहे मुली. पण तसे ते पोलीस टीम तिथं जाणार आहे, त्यांना मुलींना विचारणार आहे. आपल्या श्रीरामपूर शहरामध्ये एक नामांकित शाळा आहे आणि शाळेमध्ये इयत्ता 2रीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या 4 मुली, 2रीमध्ये शिकणाऱ्या अतिशय लहान मुली, बालक मुली, गोंडस मुली, त्यांच्यावरती त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांनी अतिशय घाणेरडे कृत्य केले. ज्यावेळेस त्या मुलींना आम्ही पोलीस स्टेशनला आणलं, पोलीस स्टेशनमधून आम्ही पोलिसांनी मेमो दिला, आम्ही जिल्हा रुग्णालयात गेलो. अक्षरशः अंगाला थरकाप येत होता. ज्यावेळेस ते डॉक्टर त्या मुलींना तपासत होते ना, तर त्या मुली अक्षरशः ओरडत होत्या जोरजोरामध्ये. आणि ज्यावेळेस डॉक्टरने तपासलं, डॉक्टरसंग मी चर्चा केली, तर डॉक्टरने सांगितलं का ह्या ज्या जखमा आहे ह्या आजच्या नाही आहे, ह्या कालच्या नाही आहे, ह्या जखमा फार जुन्या आहेत. म्हणजे तो शिक्षक बघा किती दिवसापासून त्या मुलांवर अत्याचार करत होता. त्या मुली अक्षरशः रडत होत्या, त्यांची आई रडत होते, त्यांचे वडील रडत होते. अक्षरशः काळी झालवणारी गोष्ट घटना आज घडलेली आहे. म्हणजे बोलावं काय असं देखील सुचत नाही आहे. काय आमची मागणी अशी आहे, आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, पोलिसांनी देखील झटपट गुन्हे दाखल केलेले आहेत, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अतिशय पोलिसांनी देखील सहकार्य केलं. परंतु त्याच शाळेमधले जे शिक्षक आहे बाकीचे काही लेडीज असतील, मला यांनी सांगितलं, त्या मुलीच्या आईने सांगितलं, वडिलांनी सांगितलं का सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस चरणदादा तिथं गेलो तर ते शिक्षकच आम्हाला दमबाजी करत होते का तुम्ही आमच्या शिक्षकावर जर गुन्हा दाखल केला, पोलीस स्टेशनला गेले तर आम्ही देखील तुमच्यावरती गुन्हे दाखल करू. अशा पद्धतीत जर शिक्षक लोकच पेरेंट्सला, मुलांच्या आईवडिलाला जर न्याय देत नसेल तर शेवटी शिक्षकाविषयी देखील लोकांमध्ये एक वेगळा चीड निर्माण होईल. आणि म्हणून त्या मुलींनी आम्हाला सांगितलं का आम्हालाच असं केलेलं नाही. ज्यावेळेस आम्ही कुठंतरी पुढं बसलेलं असायचो, त्या शिक्षकाला जर मुलीबरोबर असं वागायचं असेल तर त्या मुलीला सगळ्यात मागच्या बेंचवर घेऊन जायचा, त्या मुलीबरोबर असे कृत्य करायचं आणि तिला सांगायचं तू जर घरी सांगितलं तर उद्यापासून तुला शाळेत नाही येऊन देणार. मग ती मुलगी शांत बसली का तिला चॉकलेट द्यायचा. मग माझं म्हणणं असं आहे का जर ह्या 4 मुली पुढं आल्या, त्यांचे आईवडील पुढं आले, तर माझी प्रामुख्याने मागणी आहे का त्या शाळेतल्या प्रत्येक आईवडिलांनी आपापल्या मुलीला विश्वासात घ्यायचं, तिला विचारायचं का बाळा तुझ्यावर असं झालेलं आहे का. जर असं झालं असेल तर कुठलाही मनामध्ये संकोच न असता श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला यायचं. देशमुख साहेब इथं आहे, अतिशय चांगले आहे, ते झटपट गुन्हे दाखल करून घेतील. त्या आरोपीला देखील त्यांनी झटपट गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये टाकलेला आहे. आणि म्हणून मी ज्या शाळेमध्ये घडलं, इतर श्रीरामपूर शहरातल्या सर्व शाळेतल्या शिक्षकांना यांना सांगतो, मी आईवडिलांना सांगतो, पॅरेंट्सला सांगतो का तुम्ही देखील तुमच्या शाळेमध्ये दिवस आड जात जा, मुलांबरोबर चर्चा करत जा, शिक्षकाबरोबर चर्चा करा, प्रिन्सिपलबरोबर चर्चा करा, प्राध्यापकाबरोबर चर्चा करा का आमचे मुलं तुमच्या शाळेमध्ये सुरक्षित आहेत का नाही.
हे देखील तुमची आमची आता जबाबदारी आहे. म्हणून मी कळकळीची विनंती करतो सर्वांना का आपल्या आपल्या मुलांकडे लक्ष द्या.